सभापती महोदय, 77,000 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान अवकाळी पावसामुळे होऊ नये, अद्याप नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही, अशा प्रकारची मागणी सुद्धा आमच्या काही सन्मान्य सदस्यांनी केली होती। त्यामध्ये मे 2025 मधील अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या क्षेत्राचा प्राथमिक अहवाल 77,300 हेक्टर होता। मे 2025 मध्ये बाधित क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। प्राप्त पंचनाम्यानुसार एकूण बाधित क्षेत्र 1,55,05,01 हेक्टर इतके आहे। त्यापैकी शेती पिकाखालील बाधित क्षेत्र 1,55,500 हेक्टर इतका आहे आणि 1,19,000 हेक्टर फळ पिकाखालील बाधित क्षेत्र 36,268 हेक्टर आहे। शेती नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे। कोकणात शेतीबरोबर घरे, गोठे यांचेही नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करावे अशी मागणी सन्माननीय सदस्यांनी केली आहे। फेब्रुवारी ते मे 2025 या काळातील प्राप्त पंचनाम्यानुसार एकूण 1,86,226 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे। जून 2025 मध्ये प्राथमिक अहवालानुसार एकूण 67,427 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे। घरे, गोठे यांचे नुकसान झालेले पंचनामे करणे ही बाब मदत व पुनर्वसन विभागाशी संबंधित असल्यामुळे त्या विभागाशी चर्चा करून त्यांनाही या संदर्भात आदेशित करण्यासाठी विनंती करण्यात येईल। सभापती महोदय, शेतीसाठी उपलब्ध युरियाचा वापर शेतकऱ्याला फायदा झाला नाही, विमा कंपनीला झाला। विमा कंपनीला 10,000 कोटीचा फायदा झाला, याचाही या ठिकाणी काही सभासदांनी मांडलेले आहे। ही गोष्ट खरी आहे की विमा कंपनीला जास्त फायदा झाला आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम 2016 पासून राबविण्यात येत आहे। सन 2016-17 ते सन 2023-24 या कालावधीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एकूण 43,201.33 कोटी इतक्या रकमेचा विमा हप्ता जमा झालेला असून शेतकऱ्यांना दिलेल्या नुकसान भरपाईची रक्कम ही 32,629.73 कोटी, जी एकूण विमा हप्त्याच्या 76% इतकी आहे। राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 4,080 कोटी इतकी विमा नुकसान भरपाई मिळाली। विमा कंपन्यांना 7,173 कोटी इतका नफा झाला असून विमा कंपन्यांनी 2,322.61 कोटी शासनाला परतावा या ठिकाणी दिलेला आहे। पीक विमा मंजूर झाल्यावर 10 दिवसात खात्यात पैसे जमा करावा लागतो। 2023-24 चा खरीप रब्बीचा विमा अजून शेतकऱ्यांना खात्यात जमा नाही, असाही काही सभासदांनी या ठिकाणी माहिती दिली आहे। त्याप्रमाणे मी माहिती घेतली असता 2023 चा खरीप 77 कोटी पीक विमा हा येणं अजून बाकी आहे। 23-24 चा रब्बीचा पीक विमा बाकी आहे। त्यामुळे 2023 व रब्बी खरीप 2023 व रब्बी 2023-24 मधील एकूण 262.70 कोटी विमा नुकसान भरपाई प्रलंबित असून त्याचे वाटप प्रगतीपथावर आहे। खरीप 2024 चा 400 कोटीचा पीक विमा बाकी आहे। राज्याने 1,015 कोटी अजून पीक विम्याचे भरले नाही, म्हणून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही। राज्याचा हप्ता लवकरात लवकर 8 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी विमा कंपनीला भरण्यात येईल आणि त्यानंतर लगेच ते शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यासाठी शासन त्या ठिकाणी डीबीटीच्या मार्फत प्रयत्न करेल। 15 दिवसाच्या आतमध्ये शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जाईल, अशा प्रकारचं मी सभागृहाला आश्वासित करतो। 15 दिवसाच्या आतमध्ये शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जाईल, अशा प्रकारचं मी सभागृहाला आश्वासित करतो। खरीप हंगाम 2024 मधील राज्य शासन विमा हप्ता 1,028.97 कोटी विमा कंपन्यांना वितरणाची कार्यवाही या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही शेतकरी हा पीक विम्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन निश्चितपणे काळजी घेईल। 4 ट्रिगर ऐवजी 1 ट्रिगर का केला? राज्याचा व केंद्राचा वाटा समान असताना हा बदल का केला, असा एक प्रश्न आमच्या सन्माननीय सदस्यांनी विचारलेला आहे। सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय झाल्यापासून या योजनेचा गैरप्रकारे फायदा घेण्याचे प्रमाण वाढल्याचे मोठ्या प्रमाणात निदर्शनास आले। विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत देखील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत। त्यामुळे सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामध्ये पेरणी न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान व मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या 4 वैकल्पिक जोखीम बाबी वगळून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई
या अनिवार्य जोखीम बाबीचा समावेश आहे. पीक विमा योजना बंद करण्यात आल्या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी अनेक सभासदांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणात मांडलेलं आहे. परंतु प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम 2016 पासून राबविण्यात येत आहे. ही योजना बंद करण्यात आलेली नाही. दिनांक 24/6/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सन 2025-26 मध्ये सुधारित पीक विमा योजना राबविण्यात आलेली आहे. त्यामध्ये ट्रिगर अगोदरचे 3 ट्रिगर कमी केलेले असल्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये जे टेंडर्स आले त्यामध्ये जवळपास 4,500 कोटी रुपये हे राज्य शासनाला या ठिकाणी कमी भरावे लागतील आणि त्यामुळे ती 5,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक शेतामध्ये करण्यासाठी आपण पीक विमा योजना सुधारित या ठिकाणी केलेली आहे. जुन्या पद्धतीनुसार पीक विमा योजना लागू केलेली आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला नाही. हेच मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो.